विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 चे दुसरे प्रकरण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा अभ्यास करणार आहोत. 9वी मध्ये शिकलेला भाग आपण थोडा आठवूया. सुरुवातीलाच काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची आपण चर्चा करूया. प्रश्न पहिला आहे, द्रव्याचे प्रकार कोणते? तर द्रव्याचे 3 प्रकार आपण शिकलेलो आहोत. मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. प्रश्न दुसरा, मूलद्रव्यांचे प्रकार कोणते? मूलद्रव्यांचे धातू, अधातू आणि धातू सदृश हे 3 प्रकार आहेत. प्रश्न तिसरा, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू म्हणतात. प्रश्न चौथा, मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो? मूलद्रव्यात प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेला असतो. म्हणजेच एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात. तर संयुग हे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांपासून बनलेले असतात. त्यामुळे संयुगांचे रेणू हे एकसारखे नसतात. या चारही प्रश्नांची उत्तरे तुम्ही विज्ञानाच्या वहीमध्ये लिहून काढायची. आता आपण शिकणार आहोत मूलद्रव्यांचे वर्गीकरण. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे इसवी सन 1800 च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये ज्ञात होती, माहित होती आपल्याला. आणि काळाच्या ओघामध्ये मूलद्रव्यांचा अधिकाधिक असा शोध लागत गेला आणि आज जर आपण बघितलं तर आपल्याला 118 मूलद्रव्ये माहित आहेत. मग इतक्या जास्त मूलद्रव्यांचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या मूलद्रव्यांचे काही त्यांच्या गुणधर्मानुसार गट पाडणं आवश्यक आहे. आणि त्यामुळेच मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याची गरज भासू लागली. अगदी सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं तर मूलद्रव्यांचे सुरुवातीला फक्त धातू आणि अधातू असे गट पाडले होते. नंतर पुढच्या काळामध्ये आणखी अभ्यास करत असताना शास्त्रज्ञांचं असं लक्षात आलं की धातू आणि अधातू याशिवाय धातू सदृश नावाचा सुद्धा आणखी एक गट आहे. आपण पाहिलेलं आहे 9वी मध्ये की ज्या मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू या दोन्हींचे गुणधर्म असतात त्यांना आपण धातू सदृश असे म्हणतो. तर हा एक तिसरा वर्ग शास्त्रज्ञांच्या लक्षात आला. आणि मग जसजसं शास्त्रज्ञ अभ्यास करत गेले तसतसं त्यांनी मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधल्या. अगदी सुरुवातीच्या काळात डोबेरायनर, त्यानंतर न्यूलँड्स, नंतर मेंडेलीव, नंतर मोझले अशा विविध शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला. सुरुवातीला आपण पाहणार आहोत डोबेरायनरची त्रिके. डोबेरायनर हे जर्मन वैज्ञानिक होते आणि त्यांनी 1817 मध्ये मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला. डोबेरायनरने काय केले तर एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा एक गट पाडला आणि या गटाला त्याने त्रिक असे नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली व असे लक्षात आले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. बघा काय केलं डोबेरायनरने. आपण परत एकदा त्रिकांचा नियम बघूया की डोबेरायनरने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिक असे नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. यालाच डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम असे म्हणतात. हा नियम आपण प्रत्यक्ष काही त्रिकांवरून समजून घेऊया. तुम्ही जर बघितलं तर इथे एक तक्ता आपल्याला दिसतोय ज्या तक्त्यामध्ये डोबेरायनरची काही त्रिके दिलेली आहेत. पहिलं त्रिक आपल्याला दिलेलं आहे Li, Na, K. Li म्हणजे लिथियम, Na म्हणजे सोडियम आणि K म्हणजे पोटॅशियम. आता त्रिकाच्या नियमानुसार काय आहे की यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली असणार आहे. जर आपण बघितलं तर लिथियमचा अणुवस्तुमान आहे 6.9, सोडियमचा आहे 23 आणि पोटॅशियम आहे 39.1. म्हणजे चढत्या क्रमाने मांडणी केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान, मधले मूलद्रव्य आहे सोडियम, त्याचे अणुवस्तुमान कशा इतकं असणार तर लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं. मग लिथियमचं 6.9, पोटॅशियमचं 39.1 यांची सरासरी करायची म्हणजे त्याला
बेरीज करून दोघांची बेरीज करून भागिले 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 23 आणि सोडियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान सुद्धा आहे 23. म्हणजे हे दोन्ही अणुवस्तुमान समान आलेली आहेत आणि म्हणून हे डोबेरायनरचे त्रिक आहे. आता या पहिल्या उदाहरणामध्ये प्रत्यक्ष अणुवस्तुमान आणि सरासरी तंतोतंत सारखी आली आहे, पण प्रत्येक वेळेस ती तंतोतंत सारखी येईलच असं नाही, कारण नियमात त्यांनी शब्द घातला की अंदाजे सरासरी इतकं आलं पाहिजे. म्हणजे 1.2 1.3 असा जर फरक पडला प्रत्यक्ष अणुवस्तुमान आणि सरासरीमध्ये तरी सुद्धा ते चालू शकेल. आता दुसरं उदाहरण बघा, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम याच्यामध्ये मधले मूलद्रव्य आहे स्ट्रॉन्शियम आणि स्ट्रॉन्शियमचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे 87.6. उरलेले दोन मूलद्रव्य आहेत कॅल्शियम आणि बेरियम. कॅल्शियम आणि बेरियमचे अणुवस्तुमान 40.1 आणि 137.3. बेरीज केली आणि भागिले 2 केलं तर उत्तर येतं 88.7 आणि प्रत्यक्ष आहे 87.6. म्हणजे तंतोतंत समान नाहीये, इथे 1.1 चा फरक आहे, पण तरी सुद्धा ते अंदाजे जवळपास आहेत आणि त्यामुळे हे सुद्धा डोबेरायनरचे त्रिक आहे. तिसरं उदाहरण आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. यामध्ये मधलं मूलद्रव्य आहे ब्रोमीन, ज्याचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे 79.9 आणि कडेचे दोन मूलद्रव्य आहेत क्लोरीन आणि आयोडीन 35.5 आणि आयोडीनचं 126.9. दोघांची बेरीज केली भागिले 2 केलं तर उत्तर येतं 81.2 आणि प्रत्यक्ष आहे 79.9. म्हणजे इथे पण आपण बघितलं तर 1.3 चा फरक आलेला आहे. तर अशा पद्धतीने या तीन मूलद्रव्यांचा जो गट केलेला आहे त्याला डोबेरायनरचे त्रिके असे म्हणतात. परंतु डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम कालांतराने मागे पडला. का मागे पडला तर त्याला काही मर्यादा होती. मर्यादा अशी होती की त्यावेळी माहित असलेल्या सगळ्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण डोबेरायनर त्रिकांमध्ये करू शकला नाही आणि त्यामुळे डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम आपण पुढे वापरू नाही शकलो. आता इथे तुम्हाला एक प्रश्न सोडवायला दिलेला आहे, सांगा पाहू म्हणून. सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटांमधून डोबेरायनरची त्रिके ओळखा. कंसामध्ये अणुवस्तुमानांक दिलेला आहे. आता हा तुम्हाला घरी सोडवायचा प्रश्न आहे. यामध्ये तुम्ही काय करणार की जसं मी आता तक्ता समजून सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही करायचे की मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान प्रत्यक्ष अणुवस्तुमान दिलेलं आहे आणि कडेच्या दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची सरासरी करायची आणि ही सरासरी प्रत्यक्ष अणुवस्तुमानाशी जवळपास जुळत असेल तर ते त्रिक आहे, नसेल तर त्रिक नाही. या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही घरी लिहून पूर्ण करायचा आहे.